हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा ती बाहुली घेऊन उभी असते आणि तिला पूर्ण रिंगण असतं. मंजिरीला 1 मिनिटं मीराला त्या बाहुलीसोबत उभं राहण्यासाठी मंजिरी वाट बघत असते. मंजिरी मिनिट काउंट करत असते. तेवढ्यात वेदाला जाग येते. वेदा आणि अनन्या बेडवर झोपलेले असतात. वेदाला जाग येते आणि वेदा हालचाल करायला लागते. तेव्हा मंजिरी पटकन मागे लपते. तेव्हा वेदा उठते आणि बघते तर काय, मीराच्या हातात ती बाहुली असते. तेव्हा वेदा खूप खुश होते आणि पळत जाते की आई, ही बाहुली कुठे मिळाली. आणि पटकन 1 मिनिट होण्याच्या आतच वेदा मीराच्या हातातून ती बाहुली हिसकावून घेते आणि बोलते की ठमे, तू मला सोडून कुठे गेली होती. मीराला इकडे त्रास होत असतो, पण मीराचा पूर्णपणे बीपी लो झालेला नसतो. तिचा हळूहळू बीपी लो होणार तेवढ्यात वेदा ती बाहुली हातातून घेऊन घेते. तेव्हा वेदा बाहुलीसोबत बोलत असते आणि पटकन सांगते की आत्या उठ नाही, बघ बाहुली मिळाली. तेव्हा अनन्या बोलते तुला कुठे मिळाली बाहुली. तेव्हा वेदा सांगत असते की आईने शोधून ठेवली. इकडे मीराला थोडा त्रास होत असतो, पण ती रिकवर होत असते. तेव्हा तिला कळत नसतं नक्की काय झालं आहे म्हणून. तेव्हा मीरा बोलते वेदा, सापडली ना बाहुली, इथेच होती. बरं आता बाहुली सापडली आहे, तू आवरून घे पटकन आणि नाश्त्याला खाली या तू तू आणि आत्या. तेव्हा मीरा तिथून चालली जाते. तेव्हा मंजिरीला खूप राग येतो की मीराला ती बाहुली 1 मिनिटाच्या वर ठेवता आली नाही म्हणून. इकडे अथर्व मीराला आवाज येतो आणि बोलतो की मीरा, वेदा येते ना. तेव्हा तेव्हा मीरा बोलते हो, मी त्यांना तयार होऊन खाली बोलवलं आहे. तेव्हा अथर्व विचारतो की बाहुली नाहीच सापडली ना. मला टेन्शन येते आता, ती पुन्हा विचारणार मला बाहुली कुठे म्हणून. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, बाहुली होती घरात. तेव्हा नर्मदा बोलते काय बाहुली होती आणि कुठे होती, एवढं शोधलं ना तुम्ही. तेव्हा मीरा बोलते की घरातच होती. तेव्हा अथर्व बोलतो घरात तर आपण शोधलं ना. तेव्हा मीरा बोलते आपण मागच्या वेळेस जे झालं होतं ते विचार डोक्यात होते ना आपल्याला, त्याच्यामुळे आपलं लक्ष नसेल गेलं, पण बाहुली घरातच होती. तेव्हा नर्मदा बोलते घ्या. तेवढ्यात मंजिरी बोलते की नको टेन्शन घेऊ अथर्व आता. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व, आता आपल्या घरात कुठलंच संकट येणार नाही. मायाच्या रूपाने एक ह्या घरावर संकट होतं, आता ते पण नाही आहे. आणि मी देवी आईला नवसही बोलले. तेव्हा नर्मदा मनात बोलत असते की हिने देवी आईला नवस बोलायला ही एवढी देवीची भक्ती चालू आहे का. मंजिरी, तू ना एक चांगली व्यक्ती नाही आहेस, चेटकीन आहेस, चेटकीन. तेव्हा नर्मदा तिच्याकडे बघून मनात बोलत असते. तेव्हा मंजिरी तिच्याकडे बघते. नर्मदा चेहरा वळवून घेते. इकडे वेदा तिची स्कूलला जाण्याची तयारी करत असते. तेव्हा ती बुक भरत असते. तेव्हा ती तिच्या ठमीकडे बघते आणि बुक ठेवायला बॅगेत जाते. तर तेव्हा तिला कळतं की तिची बाहुली थोडी हलली आहे. तेव्हा वेदा एकदा बघते आणि तिच्याजवळ जाते आणि थोडी ढुंकून बघते. पुन्हा ती असं वाटतं की तिचा गैरसमज झाला आहे म्हणून पुन्हा बुक ठेवायला ती बॅगेत जाते. तेव्हा तिला पुन्हा लक्षात येतं की त्या बाहुलीची मान वळलेली असते. तेव्हा वेदा तिच्याजवळ जाते आणि ती बाहुलीची मान सरळ करते आणि पुन्हा बुक घेऊन तिच्या बॅगेत ठेवायला जाते. तेव्हा वेदाला अचानक ती बाहुली वळलेली दिसते. तेव्हा वेदा घाबरते जरा आणि हळूहळू त्या बाहुलीजवळ येते आणि बोलते ठमी, तू आता हल्लीस का गं. तेव्हा ती बोलते की नाही, कदाचित मी तुझी आत्ता मान सरळ केली ना, तेव्हाच तू वळली असेल, पण मला तसं जाणवलं. आणि तेव्हा वेदा कान पकडून बोलते ठमी सॉरी हं, तू घरातच होती पण आम्ही तुला इकडे तिकडे शोधत होतो. आणि तेव्हा वेदा पुन्हा बुक्स ठेवायला जाते. तेवढ्यात मंजिरी येते. तेव्हा मंजिरी त्या डॉलकडे बघते. त्या डॉलमध्ये अजूनही तिने केलेल्या विधीचा आत्मा असतो. त्याच्यामुळे ते डॉलचे डोळे चमकतात. तेव्हा मंजिरी तिच्याकडून बघून हसते आणि बोलते की झालं का आमच्या वेदाताईंचं आवरून. मंजिरी वेदाजवळ येते आणि बोलते किती गोड दिसतंय माझं बाळ. तेव्हा वेदा बोलते थँक्यू आजी. आजी, तुला माहिती आहे रात्री काय झालं होतं. तेव्हा मंजिरी बोलते तुझी बाहुली पुन्हा हरवली होती ना. तेव्हा वेदा बोलते हो ना, आम्ही तिला खूप शोधलं पण ती सापडली. तेव्हा मंजिरी बोलते वेदा, तुला तुझी ठमी खूप आवडते ना. तेव्हा वेदा बोलते हो आजी. तेव्हा मंजिरी बोलते एक काम तू का नाही करत, तू काय कर, ह्या बाहुलीला तुझ्या आईबाबांच्या खोलीत ठेव. म्हणजे तुझ्या आईबाबांचं लक्ष तिच्यावर नेहमी राहील आणि तुझी आई तिच्याकडे लक्ष ठेवेल. मग ती कुठे जाणारच नाही. इकडे अनन्या आत्या खोली आवरत असते ना, आणि मग खोली आवरताना सामान कुठेही ठेवून देते. तेव्हा वेदा बोलते बरोबर आहे तुझी आजी, पण मग मी तिच्यासोबत खेळू कसं. तेव्हा मंजिरी बोलते की शाळेतून आल्यावर खेळ ना, तोपर्यंत आईच्या डोळ्याखाली राहू देत ती बाहुली तिकडे. तेव्हा वेदा बोलते ठीक आहे आजी, मी नेते आईबाबांच्या रूममध्ये ही बाहुली ठेवून देते. इकडे अथर्व त्याच्या खोलीत विचार करत असतो. तेवढ्यात मीरा त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि बोलते वेदाचे बाबा कॉफी घ्या. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, ही बाहुली हरवणे इतकी मोठी गोष्ट नाही आहे, पण त्याच्यामुळे घरातलं वातावरण टेन्स झालं आहे.
तेव्हा मीरा बोलते, वेदाचे बाबा नका एवढा विचार करू. काय ना त्या बाहुलीसोबत आधीही असं काहीतरी घडलं होतं ना, म्हणून तसं वाटतंय तुम्हाला. पण तसे काही विषय नाही आहे ह्या. तुम्ही काळजी नका करू, सगळं होईल व्यवस्थित पहिल्यासारखं. तेव्हा अथर्व बोलतो हो. तेव्हा मीरा कॉफीचा मग घेऊन निघायला लागते. थोडा अथर्व बोलतो नाही नाही, आय मीन सगळं आधीसारखं व्हायला नको आहे. तेव्हा मीरा बोलते काय? तेव्हा अथर्व बोलतो की सगळं आधीसारखं झालं तर मग प्रॉब्लेम होईल. तेव्हा मीरा बोलते म्हणजे? तेव्हा अथर्व बोलतो मग आधीसारखं कसं? मग आधीसारखं मग तू माझ्यापासून लांब जाशील, दूर चालली जाशील, मग आपल्यामध्ये ती भांडणं होतील, मग ती मला भांडखोर मीरा नको आहे. आता कसं प्रेम आहे आणि मला ही प्रेमळच मीरा हवी आहे. तेव्हा मीरा लाजते. तेव्हा मीरा लाजून चेहरा दुसऱ्या बाजूला करते. तेव्हा अथर्व बोलतो बरोबर बोलतोय ना मी? तेव्हा मीरा बोलते मला तुमच्याशी बोलायचं नाही, मी रागवली तुमच्यावर. तेव्हा अथर्व तिला हात पकडतो आणि बोलतो का रागवली तू माझ्यावर? तेव्हा मीरा बोलते का रागवली ते मला नाही सांगायचं. तेव्हा अथर्व बोलतो की बरं, का रागवली ते नको सांगू, पण मी तुझ्यासाठी काय करू शकतो हे तर सांगशील. तेव्हा अथर्व बोलतो की काय करू सांग, लोटांगण घालू? तेव्हा मीरा चेहरा फिरवून घेते. तेव्हा अथर्व बोलतो नाही. तेव्हा अथर्व बोलतो मग उठाबशा काढू? तेव्हा मीरा बोलते हां, दुसरं ऑप्शन योग्य वाटतो. तेव्हा अथर्व उठबशा काढायला लागतो. तेव्हा मीरा बोलते की अहो तुम्ही असं काय करतायत? अहो मी मजाक करत होते, मी तुमच्यापुढे हात जोडते, प्लीज प्लीज असं नका करू. तेव्हा अथर्व बोलतो की मग माझी एक अट आहे. तेव्हा मीरा बोलते काय? तेव्हा अथर्व बोलतो तू मला आय लव्ह यू बोलायचं आत्ताच्या आत्ता. तेव्हा मीरा बोलते की नाही ते नाही जमणार. तेव्हा अथर्व बोलतो ठीक आहे. तो पुन्हा उठबशा काढायला लागतो. तेव्हा मीरा बोलते अहो असं काय करताय, नका ना. तेव्हा अथर्व बोलतो की बोल मग. तेव्हा मीरा बोलते आय लव्ह यू, वेदाचे बाबा आय लव्ह यू. तेव्हा अथर्व बोलतो की बस झालं ना, म्हटले ना मी. तेव्हा अथर्व बोलतो की पुन्हा एकदा बोल. तेव्हा मीरा पुन्हा बोलते की आय लव्ह यू. तेवढ्यात अथर्व खाली आय लव्ह यू बोलते मीरा. तेवढ्यात अथर्व खाली पडायला लागतो. मीरा त्याला हात धरते आणि तो खाली बसूनच मीराकडे बघत असतो. खूप वेळ ते दोघं एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यात वेदा आवाज येते आई बाबा. तेवढ्यात पटकन मीरा बाजूला होते आणि अथर्व खाली पडतो. तेवढ्यात वेदा येते आणि अथर्व स्वतःला सावरतो. तेव्हा वेदा बोलते बाबा तू इथे खाली काय करतोयस? तेव्हा अथर्व पटकन बोलतो की एक्सरसाइज करायला आपण बोलतो की एक्सरसाइज करत होतो. तेव्हा वेदा बोलते बाबा तू कधीही केव्हाही काहीही करतोस. बरं आई, मी इथे ठमीला ठेवून जाते, नाहीतर मी शाळेत गेल्यावर ही जाईल परत बाहेर निघून. तेव्हा मीरा आणि अथर्व एकमेकांकडे बघतात. तेव्हा मीरा बोलते की वेदा तू काळजी नको करू, मी आहे ना, मी घेईल तिची काळजी, तू शाळेत जा म्हणून. तेव्हा अथर्व पण बोलतो की वेदा मीराकडे बघतो आणि बोलतो की मीही तिची काळजी घेईल, तू शाळेत जा. तेव्हा वेदा बोलते हो बाबा मी जाणारच होते, बाय. तेव्हा अथर्व बोलतो ओय आणि गाल पुढे करतो. तेव्हा वेदाला सांगतो की गालावर किस घे म्हणून. मीराही लगेच खाली वागते. वेदा मीराच्याही गालावर किस घेते आणि जाते. तेव्हा मीरा वेदाला बाय करत असते. अथर्व मागेहून येतो आणि मीराला सांगतो की माझ्या गालावर किस घे म्हणून. तेव्हा मीरा बोलते की नाही. तेव्हा अथर्व बोलतो की का, वेदा घेऊ शकते मग तू नाही घेऊ शकत? बरं तू नको घेऊ, मग एक काम करतो, तुला वेदाने किस केलं ना, मग आता मी तुला किस करतो. तेव्हा मीरा बोलते ऐका कोणीतरी बघेल. तेव्हा अथर्व बोलतो कोण आहे या रूममध्ये आपल्याला बघायला? तेव्हा मीरा त्या डॉलकडे बघते आणि हसते आणि बोलते की ती. तेव्हा अथर्व हसतो आणि बोलतो ती ठमी, आणि दोघं हसतात. तेव्हा मीरा तिथून निघून जाते. इकडे अंबिका रामपुरींच्या घरी येते. तेव्हा ती बाहेर असताना तिला बाहेर वरती खूप सारे पक्षी रिंगण घालताना दिसतात. तेव्हा अंबिका बघतच असते आणि बोलते की काय हे सगळं. आणि तिला त्यावेळेसही आठवत असतं की मागच्या वेळेसही असं झालं असतं. तेव्हा अंबिका बोलते की काही झालं आहे का, काही संकट येणार आहे असं तर नाही ना. इकडे मीरा किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेव्हा ती अनन्याला बोलत असते की अनन्याताई, वेदाने तिची बाहुली आमच्या घरात ठेवली हं. तेवढ्यात तिकडनं नर्मदा येत असते. नर्मदा त्यांचं बोलणं गुपचूप ऐकत असते. तेव्हा अनन्या बोलते की का, मी काय तिची बाहुली काय कुठे पळवून नेणार आहे का? तेव्हा मीरा बोलते नाही तसं नाही, ती शाळेतून आल्यावर घेणार आहे ती. तेव्हा मीरा बोलत असते काही असो अनन्याताई, पण मीरा खूप खुश आहे. तेव्हा अनन्या बोलते अच्छा, पण तरी आल्यावर बघतेच मी. त्या दोघी हसत असतात. तेव्हा नर्मदा मनात बोलते अच्छा, म्हणजे ती बाहुली मीराच्या रूममध्ये आहे का? अनन्या किचनमधून बाहेर जाते. तेवढ्यात अंबिका येते आणि बोलते की मीरा घरात काही टेन्शन आहे का गं, सगळं ठीक आहे ना, वेदा ठीक आहे ना? तेव्हा मीरा बोलते की हो ताई ठीक आहे, नको काळजी करू. तेव्हा अंबिका बोलते की मी नसताना काही घडलं आहे का घरात? तेव्हा मीरा बोलते एक गोष्ट घडली, पण एवढी विशेष नाही आहे. तेव्हा अंबिका तिला विचारत असते. तेव्हा मीरा बोलते वेदाची बाहुली ती पुन्हा काल रात्री हरवली होती, पण तिच्याच रूममध्ये सापडली. तेव्हा अंबिका बोलते की पुन्हा हरवली होती म्हणजे? तेव्हा मीरा बोलते हो, थोडे टेन्शनमध्ये सगळे आलेच होते, कारण की सगळ्यांना असं वाटत होतं की लास्ट टाईम पण तसंच झालं होतं ना, मग ती बाहुली पुन्हा बाहेर गेली की काय, म्हणून सगळे घाबरले होते. तेव्हा
अंबिका थोडं विचारात पडते. तेव्हा मीरा बोलते, ताई काय झालं, तुला काही टेन्शन आहे का? तेव्हा अंबिका बोलते, टेन्शन असं नाही मीरा, पण काहीतरी वाटतंय मला, आपण सावध राहायला पाहिजे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.